आतमधून खूप चीजी आहे, खूप क्रीमी आहे आणि बाहेरून खूप क्रिस्पी आहे. एवढं टेस्टी आहे ना की बस, खूप डिलिश आहे. तुम्हाला पण ही रेसिपी ट्राय करायला पाहिजे. आजची जी रेसिपी आहे त्याचं नाव आहे चीज समोसा पॉकेट्स. तर चला जास्त वेळ न घालवता सुरुवात करूया आजच्या रेसिपीला. खूपच सिंपल आणि इझी रेसिपी आहे. तर मी आता साहित्य दाखवते तुम्हाला. यासाठी मी घेतलेला आहे वाटी दूध घेतलेलं आहे, मी कापलेली सिमला मिरची घेतलेली आहे, वाफवलेले मक्याचे दाणे आहेत, ओरेगॅनो आहे, मीठ आहे, काळी मिरी पावडर आहे, गव्हाचं पीठ आहे, चिली फ्लेक्स आहे आणि मोझरेला चीज. आता एका पॅनमध्ये आपण बटर घेणार आहोत. तर हे आपल्याला बटरमध्येच त्याच्या आतलं जे फिलिंग आहे ते बनवायचं आहे. सो आता मी गव्हाचं पीठ घेतलं आहे. जनरली मैदा घेतात, पण मी गव्हाचं पीठ घेतलं आहे कारण की आपल्याला हेल्दी करायचं आहे. म्हणजे मैदा मोस्टली हेल्दी नाही आहे, सो आपण गव्हाच्या पिठाचा व्हाईट सॉस बनवणार आहोत. आता गव्हाचं पीठ चांगलं बटरमध्ये ते फ्राय करून घ्यायचं आहे आपल्याला. थोडंसं गुलाबीसर होतं ते. त्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये 1 वाटी जे दूध घेतले ते घालायचं आहे आणि व्यवस्थित हे जे पीठ आहे त्या दुधामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. गुठळी होऊ देता कामा नये. आणि हे थोड्या वेळाने ते मिश्रण जे आहे ते घट्ट व्हायला लागतं. सो घट्ट व्हायला लागलं की त्याच्यामध्ये आपण आता ॲड करणार आहोत जे ओरेगानो होतं किंवा चिली फ्लेक्स होतं, हे सगळं आपल्याला त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे. तर आपला सॉस रेडी आहे. आता आपण ह्याच्यामध्ये चिली फ्लेक्स, त्यानंतर ओरेगानो ॲड करूयात. यानंतर मीठ आणि काळी मिरी पावडर ॲड करून हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. आणि आपण आता ते बारीक चिरलेली सिमला मिरची होती, ही काही वाफवलेली नाही, ही नुसती कापलेली आहे बारीक. आणि याच्यामध्ये फक्त मी हे जे मक्याचे दाणे आहेत ते वाफवून घेतलेले आहेत. सो आता हे आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. आता यात जे मोझरेला चीज आहे ते आपण ॲड करूया, म्हणजे आपल्याला हे चीजी करायचं आहे. सो आता हे मोझरेला चीज ह्याच्यामध्ये मेल्ट झालं की आपले हे फिलिंग जे आहे ते रेडी होणार आहे. थोडीशी चवीपुरता मी साखर ॲड करणार आहे, थोडीशीच नॉर्मल. सो आता हे रेडी आहे. बघा, तुम्हाला समजू शकेल हे एकदम चीजी दिसतंय. बघा, जवळून दाखवते, खूपच चीजी झालेलं आहे. सो आता हे आपण उतरवणार आहोत गॅसवरून आणि आता पुढची तयारी कशी करायची ते दाखवते. मार्केटमध्ये ज्या समोसाच्या पट्टी मिळतात त्या मी घेतलेल्या आहेत. आता ह्याच्यात आपल्याला फिलिंग करायचं आहे, पण त्याआधी मी मैदा घेतला, त्याची मी पेस्ट करून घेणार आहे जेणेकरून पट्ट्या चिटकवता येतील. सो आता ह्या ज्या पट्ट्या आहेत ह्या आपल्याला कट करून घ्यायच्या आहेत. हे बघा, अशा पातळ असतात त्या आणि त्या आपण त्याला अर्ध्या बरोबर कट करणार आहोत. आणि त्या अर्ध्या केल्यानंतर उभी पट्टी परत आपल्याला कट करून घ्यायची. सो मी कैचीने आता पट्ट्या कापून घेते. आता ह्या ज्या पट्ट्या आहेत त्या आपण कशा फिल करायच्या ते दाखवते. तर ह्या अधिकच्या चिन्हामध्ये ह्या एकावर एक अशा ठेवायच्या आहेत. आणि आता जे आपण ते फिलिंग केलेलं आहे ते मध्ये बरोबर ठेवायचं आहे आणि ह्याचे आपल्याला पॉकेट्स बनवायचे आहेत. सो आता हे चिकटवण्यासाठी आपण मैद्याची पेस्ट केलेली आहे. त्या मैद्यामध्ये फक्त मी पाणी घातलेलं आहे. सो अशा पद्धतीने आपल्याला तो मैदा लावायचा आहे 2 कॉर्नरला आणि त्या पट्ट्या आपल्याला एकावर एक अशा, ह्या बघा, अशा पद्धतीने त्या चिकटवून घ्यायच्या आहेत. एक पट्टी आणि दुसऱ्या साईडने दुसरी पट्टी. सो हे जे आहे ते बघा पॉकेटसारखं तयार होतं. तर आता मी हे अशा पद्धतीने सगळे पॉकेट जे आहेत ते बनवून घेते. तर हे क्यूट असे छोटे छोटे पॉकेट्स रेडी झालेले आहेत. आता आपण हे फ्राय करून घेणार आहोत. तर एका साईडला मी तेल तापवत ठेवते. तेल जास्त एकदम गरम नाही करायचं आहे. सो मीडियम फ्लेमवर आता आपण हे जे समोसा पॉकेट्स आहेत ते आपण आता फ्राय करून घेणार आहोत. सो आता हे एक एक करून सगळे जे पॉकेट्स आहेत ते आपण फ्राय करूयात. बघा, हे छान असे गोल्डन ब्राऊन कलरचे झालेले आहेत आणि बाहेरून एकदम क्रिस्पी आहेत आणि आतमधनं मस्त मस्त चीजी आहेत. सो हे आता सगळे मी जे आहेत समोसा पॉकेट्स हे तळून घेणार आहे. तर असे क्रिस्पी चीजी समोसा पॉकेट्स खाण्यासाठी तयार आहेत आणि हे मुलांना तुम्ही टिफिनमध्ये देखील देऊ शकता
कारण की चीज असलेले पदार्थ मुलांना फारच आवडतात. तर आजची ही रेसिपी तुम्ही घरी नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये जरूर सांगा की तुमची रेसिपी कशी झाली. लवकरच भेटू पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्टे ट्यून. खूप टेस्टी आहे, खूप यम आहे. तुम्हाला आतमधून खूप चीजी आहे, खूप क्रीमी आहे आणि बाहेरून खूप क्रिस्पी. एवढं टेस्टी आहे ना की बस खूप डिलिश आहे. तुम्हाला पण ही रेसिपी ट्राय करायला पाहिजे.